1 मार्च 2024 पासून सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ हा लागू होऊन सुद्धा प्रत्यक्षात 1 मार्च 2024 पासून आतापर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना कोणताही लाभ प्रत्यक्षात प्राप्त होऊ शकला नाही. त्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे. किंबहुना त्या मंडळींच्या बाबतीमध्ये नक्की कोणतं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एक प्रकारे त्यांचा प्रश्न तो टांगणीवरती पडलेला आहे. आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकाची मागणी घेऊन आज शासनाला आता नाईलाजाने आम्हाला बेमुदत संपाची त्या ठिकाणी धमकी द्यावी लागते. आणि एकंदरीत जो महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा माहोल पाहिला तर हा 21चा संप निश्चितपणे होणारच आहे असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आहे.